चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आपण आज बघणार आहोत मित्रांनो, हे बघा 2024 मध्ये ह्या तीन राशींचे गजकेसर योग तयार होत आहे। ह्या योगामुळे ह्या 3 राशी अधिक मालामाल होणार आहे। यांचे नशिबाची साथ यांना मिळणार आहे। पाहिजे त्या इच्छा यांच्या पूर्ण होणार आहे। मित्रांनो, हे बघा साध्या मेष राशीत गजकेसर योग तयार होत आहे। या योगाने माणसाला दर 4 आणि यज्ञान बनते। राजयोग प्रभावामुळे नशीब चमकते आणि प्रत्येक कामात यश मिळते। चला जाणून घेऊया हे राजयोग कोणत्या राशीत कोणत्या राशीचे भाग्य उजळणार आहे। मित्रांनो, हे बघा पहिली रास आहे वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांसाठी गजकेसर योग खूप फायदेशीर ठरणार आहे। हा योग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल। अनेक दिवसांपासून सुरू असलेले तुमचे ताणतणाव कमी होईल। जे काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल। या राशीच्या लोकांना अनपेक्षित पैसा मिळू शकतो। हा योग तयार झाल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल। कुटुंब आणि मित्रांसोबत तुम्ही वेळ चांगला जाईल। तुम्हाला तुमच्यासाठी सर्व कामे पूर्ण होतील। समाजात तुमचा मान सन्मान वाढेल। तुम्हाला अनेक चांगल्या बातम्या मिळेल। मित्रांनो, पुढची रास आहे कर्क रास। कर्क राशीच्या लोकांसाठी गजकेसर राजयोग खूप फायदेशीर ठरेल आहे। तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील। सामाजिक जीवनात तुमचा योगदान वाढेल। तुमची कीर्ती वाढेल। या राशीच्या लोकांना पैसा कमवण्याचे चांगले मार्ग सापडतील। काही नवीन स्रोतांकडे आर्थिक लाभ होऊ शकाल। नोकरी करणाऱ्यांना बाबतीत मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला यश मिळेल। तुम्हाला पगार वाढीची लाभ तुम्हाला मिळेल। व्यवसायात लाभ होईल। या राशीच्या लोकांना अविवाहित अत्यंत लाभ यांना होऊ शकतो। मित्रांनो, पुढची रास आहे तूळ रास। तूळ राशीच्या लोकांना हा शुभ योगातून भरपूर संपत्ती मिळेल। या योगाचा प्रभाव तुमच्या जीवनात सर्व समस्या दूर होतील। गजकेसर योगामुळे नवीन वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात। या योगाचे शुभ प्रभावामुळे तुम्ही तुमचे करिअरमध्ये एक नवीन गाठी बांधू शकतात। नवीन करिअर तुम्ही उभा करू शकतात। मित्रांनो, गजकेसर राजयोग तयार झाल्यामुळे तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील। व्यवसायात नफा मिळेल। अनेक दिवसांपासून अडकलेली कोणतेही कायदेशीर वाद तुमचे सुटतील। शक्यतो वैवाहिक जीवनातील मतभेद दूर होतील। मित्रांनो, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।